नमस्ते सर्वांना, चेतना फॅशन टेलरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज मी एक शॉपिंग बॅग बनवणार आहे। त्यासाठी मी इथे क्विल्टिंग करण्यासाठी काही कपडे घेतलेले आहेत काही। तर इथे एक कॉटन साडीचा एक पीस घेतलेला आहे। त्यानंतर मी प्लास्टिक बोरीची बॅगेचा एक कागद घेतलेला आहे। त्यानंतर फोम घेतलेला आहे तो 4 mm चा, आणि हा एक कॉटनचा कपडा आहे। त्यानंतर मी हा ब्लाउज पीस घेतलेला आहे साडीतला। तर तो ब्लाउज पीसला थोडासा ट्रान्सपरन्स असल्यामुळे त्याला मी काळा पीस खाली वापरलेला आहे, तो चॉकलेटी कलरचा, तर तो उठून दिसतो त्यामुळे। तर इथे 5 लेयर तयार झालेले आहेत। तर आपल्याला याला असा पिन लावून घ्यायचे आहेत, टाचणी लावून याला क्विल्टिंग करून घ्यायचं आहे। घडी बिलकुल पडू द्यायची नाही मध्ये। क्विल्टिंग करताना सेंटरला पहिल्यांदा शिवून घ्यायचं आहे। उभ्या आणि आडव्या शिलाई करून घ्यायच्या आहेत। मध्ये असा घुंगता किंवा अशा घड्या पडत नाही आहेत। सेंटरला आधी शिलाई करून झालेली आहे माझी। त्यानंतर मी साईडची शिलाई दाखवते, कारण व्हिडिओ करताना बराच वेळ जातो। इथे क्विल्टिंग करून मी साईडचा सगळा भाग कट करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने बघा, कुठेही घडी झालेली नाही, त्याला पडलेली नाही आहे। तर आता याचा मेजरमेंट बघते मी, 13 बाय 17 इंचाचा आहे। तर इथे आता मी बेल्टसाठी एक कपडा कट करून घेते, आणि याच कपड्याच्या मी स्ट्रिप्स वापरते कॉटनच्या। त्याच्यामध्ये साडीच्या कपड्यामध्येच त्या स्ट्रिप्स यूज करून मी बेल्ट तयार करणार आहे। तर अस्तरसाठी अजून एक पीस कट करून घेते आहे। इथे आपण सुरुवातीला बेल्ट तयार करून घेणार आहोत। इथे बॅगला मी सेंटर काढून घेते आहे, आणि तिथून 2.5 इंचावर मार्किंग करून तिथे बेल्ट लावून घेणार आहे। तर इथं बेल्टची उंची जी आहे ती 28 इंचाची आहे। दोन्ही साईडला बेल्ट लावलेले आहेत। आता झिप लावायची आहे, आणि झिप लावल्यानंतर त्यानंतर मी त्यावर अस्तर जोडणार आहे। इथे मी 9 बाय 7चा पीस म्हणजे पॉकेट तयार करते। ते इनर पॉकेट असणार आहे बॅगेचं। वरती 3 इंचाचं मार्जिन ठेवून वरच्या भागात सेंटरला मध्ये ते पॉकेट बसवून घ्यायचे आपल्याला।
इथं दाबटीप घेऊन झालेली आहे आपली. आता रनर बसवायचं आहे. हे बॅग अशा पद्धतीने उलटवून अस्तर वेगळं साईडला करून आपल्याला साईडने शिलाई घ्यायची आहे. त्या ठिकाणी थोडंसं मार्जिन ठेवायचं आहे मध्ये. इथे 2-2 इंचावर मार्किंग करून चौकट कट करून घ्यायची आपल्याला. तिकडे चारही कोपरे कट करायचे आहेत. असं व्यवस्थित जुळवून शिलाई करून घ्यायची चारही कोपऱ्यांना. आता हे मार्जिन जिथं ठेवले तिथून आपल्याला उलटवून घ्यायचं आहे बॅग ती. अशा पद्धतीने ही बॅग अशी सुलट केलेली आहे. खूप स्पेस आणि मोठी झालेली आहे व्यवस्थित. अशी सुंदर बॅग झालेली आहे. आणि बॅग कशी वाटली लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझ्या चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद.